मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा पुराण। तर बरेच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येत आहेत, धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर हे नर्मदा शिवपुराण जे आहे तर याच्यात सर्व तीर्थांचे महात्म्य आणि वर्णन आलेले आहे। तर आपण जेवढे जेवढे तीर्थांचे महात्म्याचे वर्णन ऐकू त्या त्या तीर्थामध्ये आपल्याला स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि जन्मजन्मांपर्यंत आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल। यमलोकात आपल्याला जावं लागणार नाही, यमदूत आपल्याला हात लावणार नाही, आपल्याला शिवाचेच दूत हात लावतील आणि आपल्या मुलांच्या बी सर्व इच्छा कामना पूर्ण होतील। कारण की जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच पुराणांच्या कथा श्रवण करायला मिळतात। सहजासहजी या कथा कोणाला म्हणजे जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्यापदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच या कथा श्रवण पठण करायला मिळतील। नाहीतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला, कोणी शेअर बी केला आणि जर त्याने ऐकला नाही, कारण त्याच्या नशिबामध्ये पुराणांचे कथन या श्रवण पठण करणं आहेच नाही। जो खूप भाग्यवान आहे हे शिवाने स्वतः नेमलेले राहतात की माझे भक्त कोण आहेत, माझी कोण पूजापाठ करेल, त्यांच्यापर्यंतच हे कथा आणि ह्या पुराणं सुद्धा जातात। म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आनंदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकणार आहोत। मातृतीर्थ महात्म्याचे वर्णन आहे, बरेच काही 60,000 करोड तीर्थांचे वर्णन या नर्मदा पुराणमध्ये आलेले आहे। तर 60,000 करोड तीर्थामध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि आपला जन्म जो आहे तो सार्थक होऊन जाईल। आता आपलं म्हणजे 18 भाग आलेले आहेत एकूण शिव नर्मदा पुराणाचे। तर आता म्हणजे अर्धसुद्धा झालेलं नाही अजून, तर वेळ लागेल थोडा। बाकीमध्ये तर छोट्या छोट्या कथा आहेत, बघू आपण किती दिवस चालतो। पण मी पण पहिल्यांदाच श्रवण करत आहे, तर मला तर स्वतःला करायचंच आहे। कोणी ऐको या न ऐको, पण आपलं तर जीवन सार्थक होईल। कारण की पुराणांचे श्रवण करणं, वारंवार पठण करणं पण होणार नाही। एकदाचं एक पुराण लावलं, ते जर संपूर्ण केलं तर दुसरं पुराण आपल्याला लावता येईल। मग याच्या पुढे आपण 10वे पुराण बघू। तुम्ही कमेंट्स करा की 10वे पुराण कोणते करायचे। तुम्हाला मी व्हिडिओ पाठवून दिलेले आहेत की आपण कोणते 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 पुराण आपण ऐकले आतापर्यंत, व्हिडिओ पण दाखवून दिले की कोणते कोणते पुराणं आहेत आपल्याजवळ, त्यांचे दर्शन घ्या, डोकं टेका। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच पुराणांचे दर्शन पण होते आणि डोके पण आपल्याला टेकायला मिळते। नुसतं हात लावल्याने सर्व पापांचा नाश होतो, श्रवण केल्याने आपल्या जन्माचा उद्धार होतो आणि संपूर्ण पुराणांचे जर आपण श्रवण करून घेतले तर आपले 71 पिढ्यांचा तर मुक्तीपासून पितृंचा तर मुक्तीच मिळेल, पण आपल्याला सुद्धा खूप संतुष्टी मिळेल आणि कित्येक वर्षापर्यंत आपल्याला रुद्रलोकाची आणि सूर्यलोकाची प्राप्ती होईल, असे स्वतः शिवाने सांगितले आहे। तर हे आनंदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जशी नांदगाव, पुणे, बीड, अहमदाबाद, देवरगाव, अहमदाबाद, कोल्हापूर, सोलापूर, बऱ्याच काही गावांच्या आणि काही जण नावं पण टाकतात। तर खूप गावांच्या तुमच्या कमेंट्स येत आहेत, धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवा। श्री गणेशाय नमो नमः। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। श्री गणेशाय नमो नमः। हे मुनिश्रेष्ठ, श्री मार्कंडे म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर रुद्रदेवाची परम आनंदपती जिथे झाली त्या श्रेष्ठ आनंदेश्वर तीर्थाला जावे। मग युधिष्ठिर म्हणतात, पाप क्षय करणाऱ्या त्या तीर्थांचा महिमा मी तुम्हाला कथन करेन। राजा युधिष्ठिरने म्हणाले, ब्राह्मण श्रेष्ठ, श्री रुद्रदेवाच्या आनंदपती संबंधी मला व माझ्या बांधवांना संक्षिप्तपणे कथन करावे। मुनिश्रेष्ठ म्हणाले, हे नृपश्रेष्ठ, उत्तम आनंदेश्वराचा महिमा कथन करतो। दानवांचा वध केल्यावर तसेच सर्व देवांनी, किन्नर, यक्ष, सर्पांनी पूजित अर्धगौरंग स्थित भैरव रूपधारी श्री शंकराने श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर नृत्य केले। तेथे संतुष्ट मरुदांनी देवांद्वारा कमलरूपी आसनस्थ देव स्थित झाले। तेव्हापासून ते तीर्थ आनंदेश्वर नावाने संबोधले जाते। अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा भगवान विशिवाचे विधीपूर्वक सुगंधित द्रव्याने लेपन करावे। युधिष्ठिर तेथे यथाशक्ती ब्राह्मणाचे पूजन करावे।
तेथे गोदान तसेच शुभावह वस्त्रदानही करावे। तेथे वसंत त्रयोदशीला श्राद्ध करावे आणि श्रेष्ठ आनंदेश्वर तीर्थात इंदी, फळ, बोरे, बेल, अक्षदा व जलाने पितृगणाचे श्राद्ध करावे। त्यामुळे प्रलयपर्यंत खूप खूप काळापर्यंत पूर्वज आनंदित राहतात। त्यांच्याकडे 7 जन्मापर्यंत संततीचे विच्छेदन होत नाही। हे भरतवंश उत्पन्न राजा, त्यानंतर जन्मापर्यंत आपल्याला आनंदाची प्राप्ती होते। असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आनंदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते। आता मातृतीर्थाचे महात्म्याचे वर्णन। मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर संगमाजवळ स्थित परमश्रेष्ठ मातृतीर्थाला जावे। तेथे नर्मदाच्या तटावर योगिनी माता प्रकट झाल्यास, तसे उमादेवी पासून अर्धनारेश्वर वेशधारी सर्परूपी योगपवीत धारण केलेले भगवान सुद्धा प्रकट झाले। योगिनी मातांनी भगवान श्री शंकराला सांगितले, हे प्रभू, आम्हाला अतिशय दुःख आहे। श्री महेश्वर, आपल्या कृपेने आम्ही सर्व देवांकरता अजय आहोत, पण आमच्या नावाने पृथ्वीवर प्रख्यात तीर्थ व्हावे। योगिनांनो, असेच व्हावे असे म्हणून श्री शंकर अंतर्धान पावले। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले, जो त्या तीर्थावर नवमीला भक्तिपूर्वक नियमानुसार शुद्ध होऊन उपास करून मातृतीर्थाची पूजा करतो, त्यावर सर्व योगिनी माता आणि भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि योगिनी माता आणि भगवान शंकर खूप प्रसन्न होतात। हे युधिष्ठिर, पुत्ररहित वांझ व पुत्र मृत असलेल्या स्त्रीला तेथे मंत्रशास्त्र जाणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांनी स्नान प्रारंभ करावा आणि मग उपदेशाने सुवर्ण सहित घड्याने पंचरत्न व फळ रहित युक्त होऊन पुत्राची अपेक्षा करणाऱ्या स्त्रीस कांस्यपात्राने स्नान करावे। ती स्त्री महापराक्रमी निगुणी प्राप्त करते। राजा, जो या तीर्थाच्या गोष्टी ऐकतो, या श्रवण पठन करतो, त्याला इच्छित वराची प्राप्ती होते। मातृतीर्थासारखे न कोणते तीर्थ आहे, न कोणते तीर्थ होईल, असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील मातृतीर्थ महात्म्याच्या वर्णन होता। तर मी तो 66वा अध्याय सांगितला। आता लुंकरेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन। मुनिश्रेष्ठ म्हणाले, हे प्रिय युधिष्ठिर, मातृतीर्थाजवळच जलामध्ये स्थित सुरासुरांनी नमस्कृत लुंकेश्वर नावाने प्रसिद्ध एक तीर्थ आहे। पृथ्वीवर ते तीर्थ महापुण्यदायी व अनेक आश्रयांनी युक्त आहे। ते भरतवंश उत्पन्न राजा, तू माझ्याद्वारे या तीर्थाचे महात्म्य व उत्पत्ती ऐक। पूर्वी महाबलशाली महागर्वित ब्रह्मपुत्राचा पुत्र कालपृष्ठ नावाच्या प्रसिद्ध पराक्रमी दानव होता। गंगा तटावर त्याने महाउग्र तप केले होते। तोंड खाली वळवून त्याने दिवस रात्र धूम्रपान केले। तेव्हा पार्वती देवीसह श्री शंकर तेथून जात असताना थांबले। महाउग्र तपस्ये मग्न त्या दानवाला पाहून दयाशील माता पार्वती देवीने श्री शंकराला म्हटले, हे महादेव, पहा तो मनुष्य धूम्रपान करत तपश्चर्या करतोय। हे प्रभू, आपण त्यावर प्रसन्न व्हा, त्या त्वरित वर द्या। ईश्वर म्हणाले, हे देवी, तू जे म्हणतेस ते मला रुचत नाही। प्रिये, सदा कार्याचा विचार करावा, दुसऱ्यांच्या कार्याशी काय प्रयोजन। मूर्ख स्त्री, बालक आणि शत्रूच्या सांगण्यावरून जो वागतो तो घोर संकटात पडतो, असे म्हटले सत्यच आहे। तेव्हा देवी पार्वतीने स्पष्ट केले, ज्या पत्नीशी तिचा पती अनेक कारण देऊन बहाणा करतो, तेव्हा त्या स्त्रीला लघुत्व येते, असे शास्त्रात ऐकले जाते। जर आपण माझे ऐकले नाही तर मी प्राण त्याग करेन। अशाप्रमाणे पार्वतीच्या प्रेरणेवर ईश्वर त्या दानवाकडे गेले। ईश्वराने विचारले, कोणत्या कारणास्तव धूम्रपान करतोस व कोणत्या कारणास्तव तप करतोस? तुला काय दुःख आहे व खरोखर कशामुळे संताप आलाय? तुझे इच्छित कार्य मला सांग। अजून तू तरुण आहेस, माझ्या नजरेत तू 20 वर्षाचा वाटतोस, यामुळे तुझ्या सर्व तपाचे विशेष कारण सांग। दानव म्हणाला, मला आपली अचल भक्ती द्या व आपल्यावर माझी श्रद्धा स्थिर व्हावी। हे प्रभू, माझे 1 सहस्र वर्ष निर्विघ्नपणे पार पडले व 2000 दिवस आपणास प्रसन्न करण्यासाठी केलेल्या तपस्येत पूर्ण झाले। ईश्वर म्हणाले, हे सुव्रत, तू माझ्या इच्छित वराची याचना कर, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। ईश्वराचे वचन ऐकून कामबाणाने पीडित दानवाचे विचार केले की स्वर्ग मागावा की संपूर्ण पृथ्वी मागावी। दानवाने सांगितले, प्रभू, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मला वर देऊ इच्छिता तर मी संग्रामांनी संतुष्ट नाही, शिवाय माझ्यात काही बळही नाही। तेव्हा ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन ते दानव किंवा गंधर्व कोणीही असो तत्क्षणी भस्म व्हावेत। श्री शंकर म्हणाले, ते दानव, तू जो विचार केलास ते सर्व सफल व्हावा। तू उठ, त्वरित निज भावनात जा। दानव म्हणाला, जोपर्यंत मी आपल्या वराची परीक्षा घेतो तोपर्यंत आपण इथेच थांबा। आपल्या मस्तकावर हात ठेवून मी त्याचा प्रत्यय घेतो। त्यावेळी भगवान श्री महेश्वर विचार करू लागले, या कार्यात स्वामी कार्तिय, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव हे सहाय्यक होण्यास असमर्थ आहेत। आलेली आपत्ती ओळखून श्री महेश्वरांनी नंदिकेश्वर वृषभाला सांगितले, या क्षणी तू या पापीशी युद्ध कर। देवाच्या मस्तकावर खरोखर हात ठेवण्यासाठी त्या दैत्याने हात पसरवला, पण नंदिकेश्वरच्या शेपटीने फटका बसून तो दैत्य दुःखित होऊन पृथ्वीवर पडला।
तेव्हा श्री शंकर पार्वतीसह दक्षिण दिशेकडे निघून गेले. भयग्रस्त होऊन ते मान वळवून पुन्हा पुन्हा बघत होते. भगवान श्री शंकर अदृश्य झाल्यावर तो मानव वृषभाबरोबर युद्ध करू लागला. महाबलवान महापराक्रमी ते दोघे लढू लागले. क्रोधामुळे व्रज समान, पहारामुळे 3 घटका तो दानव त्या वृक्षाच्या शिऱ्याला स्पर्श करू शकला नाही. तेव्हा शेपटीच्या प्रहाराने त्या दानवाला घायाळ करून वृषभ नंदिकेश्वर श्री शंकराकडे आला. तो दैत्य कालपृष्ठ सुद्धा त्वरित उठला व श्री नंदेश्वराच्या पाठीमागे धावला. वायू वेगाने तो जिथे भगवान श्री शंकर होते तेथे पोहोचला. दानवाला आलेला जाणून नंदेश्वराने भगवान श्री शिवशंभूला सांगितले, श्री महादेव, माझ्या पाठीवर चढून त्वरित गमन करा. वृषभाच्या पाठीवर पार्वतीसह श्री शंकर चढून स्वर्गात पोहोचले व इंद्र भवनात गेले. बलगर्वित त्या दानवाने भगवान श्री शिवशंभूचा पिछा सोडला नाही. इंद्रलोक सोडून भगवान श्री शंकर ब्रह्मलोकी गेले. भगवान श्री शंकर घाबरून देवी पार्वतीसह जिथे जिथे जात तिथे त्यांनी त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या दानवाला पाहिले. सर्व लोकात भ्रमण करून भगवान श्री शंकर आश्चर्यचकित झाले. त्यांना असे कोणतेही स्थान मिळाले नाही की जिथे त्यांना काही काळ विश्रांती मिळू शकेल. देवदानवांचे भयंकर युद्ध जाणून प्रसन्न चित्तेने देवर्षी श्री नारद तेथे खूप वेळ नाचत राहिले. आज मी धन्य झालो. माझे जीवन सफल झाले. माझे जीवन श्रेष्ठ आहे. महाकल पाहून मला परम संतोष होत आहे. श्री नारद मुनी देवदानवांचे युद्ध सोडून तेथे श्री महेश्वर होते तेथे आले. श्री महादेवांनी त्या ब्राह्मणाला पाहून सत्कारपूर्वक असे सांगितले, हे मुनी श्रेष्ठ नारद, श्री विष्णू कुठे आहेत ते माहीत आहे का? तुम्ही तेथे त्वरित जाऊन श्री विष्णूला निवेदन करा. श्री नारद मुनी म्हणाले, देव, दानव, सिद्ध, महात्मा, गंधर्व, सर्प, राक्षस सर्वांचे संकट आपण निश्चितच हरण करता. आपण काही असंभव असे बोलू नका. आपण मनातही तसा विचार करू नका. हे प्रभू, आपल्यावर तशी आपत्ती आहे असे मी समजत नाही. ईश्वर म्हणाले, जिथे देव जनार्दन आहेत तेथे तुम्ही त्वरित जा. दानव जे करतोय ते सर्व तुम्हाला ज्ञात आहे. इंद्रासहित मरुदांना हा दानव अवघ्य आहे. हे महामुनी नारद, तुम्ही श्री केशव देवाकडे जाऊन सर्व निवेदन करा. श्री नारद मुनी म्हणाले, मी तेथे जाणार नाही, कारण ते क्षीरसागरात सुखाने झोपले आहेत. हे प्रभू, भगवान विष्णूला प्रेरणा देण्यास पार्वती देवीने आज्ञा द्या, कारण माता भगिनी कन्याद्वारे स्वामी अथवा गुरु झोपले असताना त्यांना जागे करावे अथवा गुरुद्वारा जागरण करावे. नाही तर श्री शंकर म्हणाले, जर कोणाच्या घरात आग लागली असेल तर आगीच्या लपटात आलेले सर्व निश्चितच मरतात. असे जाणून साह्यक देव त्यांना निद्रा अवस्थेतून जागे करू शकत नाही. श्री नारद मुनींनी सांगितले, हे प्रभू, हे महादेव, आपण त्वरित जाऊन स्वतःचे रक्षण करावे. मी सुद्धा निसंदेह तेथे जातो आणि जनार्दनाला तेथे जाऊन घेऊन येतो. तेव्हा भयंकर नदी व महाकाल, हाती, खांब व मधुर आदी आयुष्य घेऊन तेथे त्या दानवाला मारू लागले. ते दिग्गही महाकाय सप्तो तांडव वृक्षाच्या प्रमाणात होते आणि परस्पर युद्ध करताना त्यांना शांती नव्हती. मग नारद मुनी म्हणाले, हे प्रभू श्री महादेव, आपण त्वरित जाऊन स्वतःचे रक्षण करावे. मी सुद्धा निसंदेह जिथे जनार्दन आहेत तेथे जातो. तेव्हा भयंकर नदी व महाकाल, हाती, खांब व मदर आदी आयुध घेऊन तेथे त्या दानवाला मारू लागले. ते तिघही महाकाय सप्त ताड वृक्षाच्या प्रमाणात होते. परस्पर युद्ध करताना त्यांना शांती नव्हती. त्यानंतर ब्राह्मण श्री नारद विष्णूकडे गेले. त्यावेळी क्षीरसागरात शेष रूप सय्यासनावर निद्रित श्री विष्णूंना नारद मुनींनी पाहिले. श्री लक्ष्मीने भगवान विष्णूचे दोन्ही चरण स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. अप्सरा त्यांच्यासमोर गात होत्या. त्या भगवान श्री केशवास भक्तिपूर्वक नमस्कार करून देवर्षी नारद म्हणाले, आज माझा जन्म सफल झाला. जीवन सुंदर झाले. देवी लक्ष्मी, तुम्ही निशंक होऊन देवे श्री विष्णूला जागे करा. देवर्षी श्री नारदाचे वचन ऐकून श्री लक्ष्मीने विष्णूच्या पायाचा अंगठा दाबून म्हटले, मधुसूदन उठा. दारी श्री नारद मुनी थांबले आहेत. श्री विष्णू सुद्धा श्री नारद मुनींना पाहून अतिहर्षित झाले व म्हणाले, मुनी श्रेष्ठ, तुमचे स्वागत आहे. आजची रात्र सुप्रभातवाली आहे. श्री नारद मुनींनी सांगितले, आपल्या दर्शनाने आज माझा जीवन सफल झालंय. प्रांतकालच मला तुमचे दर्शन झाले. देव सुखात नाही. त्वरित उठा व चला. श्री विष्णू म्हणाले, श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव, श्री रुद्रदेव शिवाय अन्य देवगण आहेत. त्यांच्या आपत्तीचे कारण सांगण्यास आपण समर्थ आहात. ते कारण सांगा. श्री नारद मुनींनी कथन केले. दानव कालपृष्ठीने महाउग्र तप केले. त्यांच्या तपाने
संतुष्ट होऊन श्री शंकराने त्याला वर दिला की त्याला इष्ट अशा शिरावर, कोणाच्या बी शिरावर हात ठेवेल, हस्तस्पर्श केल्यावर तो भस्मसात होईल. वर प्राप्तीच्या बलाने तो भगवान श्री शंकराला मारून इच्छितो असे वर्तन पाहून महादेव श्री शंकरांना देवांच्या द्वारे अनंत नेले आहे. श्री नारदाचे असे वचन ऐकून मुनींसह श्री विष्णू तेथे आले. भगवानांनी उत्तर दिशेला जाऊन श्री शंकराला तसेच शंकराने श्री विष्णूला पाहून पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. परस्परांना नमस्कार करून श्री विष्णूंनी विचारले, श्री देवेश्वर, भयाचे कारण काय सांगा, ज्यामुळे निसंशय आपल्या मस्तकावर घाम आला. ते देव दानव यापैकी कोणाचे शिर तसेच अंग व इंद्रियाचे छेदन करून कोणाला यमसदनास पाठवू. ईश्वर म्हणाले, मूर्खांच्या सहवासात राहून सुख नसते, रोग्याच्या सहवासात राहून सुख नसते व पराधीन जीवनात सुख नसते, विशेषतः स्त्री अधीन जीवनात सुख नसते. श्री विष्णू, मी स्त्री अधीन होऊन दानवाला वर दिला की हा ज्याच्या पण शिरावर हात ठेवेल तो भस्मसात होईल. श्री केशव, मी त्याला अजय व अमर केले आहेत. या अवस्थेत तो मला मारू इच्छितो. आता तुमच्या अधीन उपाय आहे. श्री विष्णूंनी सांगितले, हे सदाशिव, आपल्याबरोबर सर्व देवांनी जावे. मी दानव कालपृष्ठाच्या वधाचा उपाय रचतो. हे प्रभू, आपण सर्व देवांसह श्री रेवा तटावर जाऊन थांबा. वेळ घालवू नका. आपण त्वरित जा. जेथे गंगा व महानदी, श्री नर्मदा दक्षिण वाहिनी आहे, तिचे सरस्वती पूर्वभिक मुख आहे, दृष्टिगोचर आहे, त्या समान महान तीर्थ इहलोकात नाही. ते जिथे भक्तिपूर्वक स्नान व दान करतात त्यांचे निसंशय 7 जन्माचे पाप नष्ट होते. हे तीर्थ महापुण्यदायी आणि महापापनाशक आहे. हे देवश, आपण देवांसह त्या लुंकेश तीर्थावर जा. श्री विष्णू वचनानुसार त्या तीर्थावर पोहोचले आणि देवांसह अति आनंदाने त्यांनी तेथे निवास केला. त्यानंतर देवांनी तेथे आपल्या मायाद्वारे उद्यान वनशोभेत वसंत ऋतूची रचना केली व ते वन अशोक, बांबूळ, पिंपळ, सुंदर श्रीवृक्ष, बेलवृक्ष, कवट, शिरीष, राजचाफा, नारळ, ताड, कंदव, औदुंबर, पिंपळ आदी नाना वृक्षांनी शोभित, नाना फुलांनी सुशोभित, सुगंधित, भ्रमराच्या गुंजारवाणी निदादित होते. त्या वनात अनेक पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि कोकिळाच्या कुंजनेने प्रतिध्वनीत एक बहरलेला महावटवृक्ष होता. त्यावेळी तेथे श्रीकृष्णाने कन्यारूप धारण केले. चराचर सहित त्रैलोक्यात तिच्या समान अन्य कन्या नव्हती. तेथे रूपवान शुभलोचना अन्य कन्या होत्या, ज्यांनी दिव्य रूप धारण केले होते. सर्व दिव्य अलंकारांनी विभूषित होत्या. जो कोणी त्या स्त्रियांची इच्छा करेल त्या पुरुषांची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. मोती, रत्ने तसेच वैदूर व मणींनी आणि इष्टहार तसेच बांबूंनी बांधलेला एक हिंदोळीही होता. त्यावर बसून त्या सुंदर कन्या सुस्वरात गात होत्या. त्या सुंदर वनाला स्पर्श करून शीतल वायू सर्वत्र सुगंध पसरत होता. तो सुगंध दानवांच्या नाकात प्रवेश करून त्यांना आकर्षित करत होता. तो त्या पुष्पगंधाने अति आश्चर्यचकित झाला. अशा सुगंधाचा वास घेऊन त्याने विचार केला, असे फूल मी कधी पाहिले नाही व त्यासंबंधी कधी ऐकलेही नाही. सुंदर सुस्वर आवाजातील गायनाचे श्रवण करत प्रभूंच्या मायेने तो मोहित झाला. ज्याप्रमाणे व्याधाच्या महाकंपटामुळे लावलेल्या जाळ्यात हरणे फसतात, हे राजा, त्याप्रकारे कालपृष्ठ दानव श्रीकृष्णाच्या जाळ्यात फसला. त्या कन्येला पाहून तो दैत्य मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला. त्या अवस्थेत त्याने वटवृक्षाच्या खाली कन्येला पाहिले. तिचे प्रकाशमान मुख पाहून तो पुन्हा वासनेने पीडित झाला. एक सुवर्ण दंड घेऊन त्याने त्या कन्येला खाली पाडण्याची क्रिया केली. त्या कन्येने विनवले, हे श्रेष्ठ कुलोत्पन्न दानव, तुम्ही मला स्पर्श करू नका, मी कुमारिका आहे. तुम्ही मला त्वरित सोडा, मी घरी जाईन. दानव म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. या प्रकारे तू निसंशय संपूर्ण पृथ्वीची राणी होशील. कन्येने स्पष्ट सांगितले, कौमार्यात पिता, तारुण्यात पती, वृद्ध अवस्थामध्ये पुत्र स्त्रीचे रक्षण करतो. स्त्रीला स्वातंत्र्याची अनुज्ञा नाही. मी श्रेष्ठ कुल उत्पन्न आहे, मला स्वातंत्र्य नाही. मी या कार्याकरता तुम्ही पिता, बंधू, मातेला सांगितले पाहिजे. दानवाने सांगितले, हे सुलोचने, जर आज तू मला इच्छिले नाहीस तर स्वातंत्र्याचे अवलंबन केले नाहीस तर खरोखर माझी हत्या तुला सांगेल. कन्येने व्यक्त केले, कोणत्याही पुरुषावर विश्वास करू नये. पुरुष स्त्रियांशी विचित्र व्यवहार करणारे लंपट, आसक्त, काम मोहित असतात. तुम्ही माझ्याशी विवाह करूनच विविध भोग भोगा. जन्म नष्ट झाल्यावर तुम्ही राहणार नाही, अन्य कोणी माझा होणार नाही. ब्राह्मण, माझ्याशी विवाह करूनच विविध भोग भोगा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चतुर्वर्णीय, कन्याचा दुसरा पती आणि एका जन्मात एकाच पती असतो. दानव म्हणाला, जे तू अभिव्यक्ती केलेस ते मी हृदयात जपले आहे. आज तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे रुचेल ते तू मला सांगावेस. कन्या म्हणाली, दानव, तुम्ही मला गोपकन्या समजा. मी संख्याबरोबर क्रीडा करते. आमच्या कुळाप्रमाणे
पारंपरिक नियमांचे तुम्ही विधीपूर्वक पालन करा. आमच्या कुळात विष, अग्निदिव्य वा तुला नाही. संपूर्ण गोप कुळात शिरावर हात ठेवण्याचे नियम आहे. हे राजेंद्र, कामंद होऊन त्याने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि तत्क्षणी गौतासम तो भस्मसात झाला. सर्व देवांनी श्री विष्णूवर सुंदर पुष्पवृष्टी केली. निर्भय व दुःखरहित होऊन सर्व देव आनंदाने स्वस्थानी गेले. कालपृष्ठ मृत्यू पावल्यावर श्री केशव क्षीरसागरी गेले. दानवांचे हे चरित्र भक्तिभावाने श्रवण करणारा, पठन करणारा श्री शंकराच्या वचनानुसार नित्य विजयी होतो. राजा, या कारणास्तव हे तीर्थ लुंकेश्वर नावाने प्रसिद्ध होईल. लपवलेले सर्व पाप या तीर्थावर केवळ जे कोणी, जेवढे बी 7 जन्माचे पाप आणि लपवलेले पाप जे कोणी श्रवण पठन करेल त्याच्या या पापांचा नाश होईल. आणि त्वचा, हाडे, रक्त, मांस, चरबी, स्नायुस्थित पापही या तीर्थावर निस्ते या तीर्थांचे श्रवण केल्या मात्र नष्ट होतील. आणि तीर्थावर केवळ स्नानाने सुद्धा नष्ट होते. मेंदू व वीर्यगीत करोडो जन्मापासूनचे पाप नष्ट होते. महाराज, लुंकेश्वरमध्ये भक्तीने 3 वेळा ओंजळमध्ये जल पिण्याने पापाचे हजारो तुकडे होऊन जातात. चतुर्थी, अष्टमी उपास करून जो पितृगणांचा उद्धार तर इथे पिंडदान करतो तो पांडुपुत्र, त्याने समजा नरकात पडलेल्या सर्व पितरांचा उद्धार केला. वेद पारंगत विद्वान ब्राह्मणांना श्रद्धापूर्वक इथे कवडी जरी दिली तरी कुरुक्षेत्र आदी दानाचे फळ प्राप्त होते, अन्यथा नाही, असे भगवान शंकर सांगतात. हे स्पर्शलिंग श्री शंकर निर्मित आहे. याच्या केवळ स्पर्शाने मनुष्याला रुद्रलोकाची प्राप्ती होते. त्याला कुरुक्षेत्रात दानाचे फळ मिळते. या कारणास्तव गणराज याचे लोकपाल रक्षक आहेत. हे चतुर्भुज मंगलमय श्री दुर्गा सुद्धा रक्षणार्थ नियुक्त केली आहे. लोकपालाचे व स्वामी कुबेर भगवान श्री शंकराचे पार्श्वपती आहेत, जो प्रत्येक वेळी ग्रहण प्रकोपापासून मनुष्याचे रक्षण करतो. हे राजेंद्र, पुत्र व बंधुरूपात स्वामी संबंधात तसे अनेक कारणांनी देवगण लुंकेश्वर तीर्थ आजही सोडत नाही. हे स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या तसेच पूर्व भागातील लुंकेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते, तर ते मी तुम्हाला श्रवण करवले. तर जो कोणी हे लुंकेश्वर महात्म्याचे वर्णन श्रवण पठन करतो त्याच्या सर्व पापांचा तर नाशच होतो, पण त्याला या लुंकेश्वर तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 1 करोड गुणा त्याचे पुण्यफळाची प्राप्ती अधिक प्रलया काल वर्षापर्यंत राहते, असे स्वतः शिवाने सांगितले. आता धनदा तीर्थाचे महात्म्याचे वर्णन. मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, हे युधिष्ठिर, त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर सर्व पापांचा क्षय करणारे धनदा तीर्थाला जावे, ज्याच्या सेवनाने निसंशय सर्व तीर्थाचे फळ मिळते. जितेंद्रिय व चैत्र महिन्याच्या त्रयोदशीला या प्रदोषाला भक्तिभावाने उपास करून या तीर्थाचे श्रवण पठन करावे, रात्री जागरण करावे. बुद्धिमान मनुष्याने पंचामृताने श्री कुबेराला स्नान घालावे, तुपाचा दिवा लावावा, कीर्तन करावे, स्वकल्याणार्थ प्रभात समयी ब्राह्मणाचे पूजन करावे. दान स्वीकारणारा समर्थ विद्वान सिद्धांतवादी श्रोत स्मार्थ क्रिया करणारा परश्री विमुख असावा. भोजन, वस्त्र तसेच धनादी त्यांस दान करणारे, छत्री संन्यासन देणाऱ्याच्या सर्व पापाचा क्षय होतो. 3 जन्माचे पाप या तीर्थाच्या प्रभावाने नष्ट होते. यांच्या कथांचे वर्णन ऐकल्याने 3 जन्माचे पापांचा तो नाशच होतो, पण तो अवनीतीला स्वर्गाची प्राप्ती होते, विनतीला मोक्षाची प्राप्ती होते. दारिद्र्य असणाऱ्या माणसाचे दारिद्र्य दूर होते. जन्मोजन्मी अन्नदाता बनतो आणि स्वाभाविक कुलनीता आणि सर्व दुःखांपासून दूर होतो, सर्व रोगांपासून दूर होतो. नर्मदा नदीच्या जलसेवनाने व्याधी नाश होतात. नर्मदा पुराण श्रवणाने त्याच्या सर्व आजारपणा दूर होतो. जो धनदा तीर्थात विद्या दान करतो तो सूर्यलोकात जाऊन आरोग्याची प्राप्ती करतो. हे पांडुपुत्र, जो यथाशक्ती श्री नर्मदाच्या तटावर विशेषतः देवद्रोणी पात्रात उत्तम वस्तू भरून दान करून सत्पात्रीला देतो, तो सर्व दुःखांपासून, आजारांपासून, रोगांपासून, दरिद्रतापासून दूर होऊन शिवलोकात जातो. असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील धनदा तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. तर ते मी तुम्हाला धनदा तीर्थाचे महात्म्याचे वर्णन सांगितले. जो कोणी धनदा तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकतो त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते, असे हे धनदा तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. आता मंगलेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन. हे राजेंद्र, त्यानंतर संसार हिताच्या इच्छेने भूमिपुत्र मंगलद्वारा स्वापित श्रेष्ठ मंगलेश्वर तीर्थाला जावे. मंगलने
चंद्रशेखर श्री महादेवाला अतिभक्तीने संतुष्ट केले होते. चतुर्दशीला गुरुदेव मंगलेश्वर प्रत्यक्ष बोलले, हे पुत्र, तू उत्तम वर माग. हे मंगल म्हणाले, मी तुला वर देईन. तेव्हा मंगल म्हणाला, हे सर्व दुःखहारी प्रभू, आपल्यास माझ्यावर कृपा करावी. आपल्या अंगातील घामातून उत्पन्न होणाऱ्या या नर्मदा नदीच्या आणि या ग्रहांमध्ये मी राहावे. हे श्री सदाशिव, आपल्या कृपेने मी सर्व देवांनी पूजित व्हावे. आपल्या दर्शनाने भाषणाने मी आज कृतार्थ झालो आहे. हे देवादिदेव महादेव, या स्थानी आपण माझ्या नावाने स्थित व्हावे. पुत्र असेच व्हावे, असा आशीर्वाद देऊन भगवान श्री महेश्वर महादेव अदृश्य झाले. महात्मा मंगलने सुद्धा भगवान श्री महेश्वराची स्थापना केली, आत्मयोग बळाने पूजा केली. सर्व दुःख विनाशक शिवलिंगाचे मंगलेश्वर नाव आहे. जो कोणी मंगलेश्वर शिवलिंगाचे नामस्मरण करेल, त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन धनदा देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील. त्या तीर्थात बुद्धिमानाने ब्राह्मणाला दान करून संतुष्ट करावे. हे राजश्रेष्ठ, चतुर्थीला मंगल व्रत करून सत्पारिक ब्राह्मणाला तसेच पत्नीसह विद्वान ब्राह्मणाला विधीपूर्वक दान करावे. व्रतांती बैलांसह गायीही भगवान शिवाच्या निमित्ताने दान करावे व म्हणावे, सत्पणिक भगवान श्री महादेव माझ्यावर प्रसन्न व्हावे. पांडव श्रेष्ठ, लाल रंगाचे 2 वस्त्र, पांढरा व काळा असे 2 बैल दान करावे. शय्यासन, लाल माळा, लाल चंदन, सर्व वस्तू विशुद्ध अंतकरणाने श्रेष्ठ ब्राह्मणाला योग्य दान द्यावे. उदार मनाने शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थीतील अष्टमी तिथीला श्राद्ध करावी. यामुळे हे राजा पितृगण युगापर्यंत तृप्त राहतात आणि मनुष्य प्रत्येक जन्मात सुपुत्र होतो. त्या तीर्थाच्या प्रभावाने मनुष्याला सर्वांग सुंदर पुत्र होतो. वंशात मंगल हा मंगल होते, अमंगल होत नाही. कुठल्याही कार्यात त्याला यश येते. जो जिथे जाईल तिथे त्याला यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो. जो या तीर्थाचे भक्तिभावाने महात्म्य सांगतो, पठण करतो, श्रवण करतो, त्याचे सर्व पापांचे नाश होते. असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मंगलेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. तर आतापर्यंत 5 तीर्थांचे महात्म्याचे वर्णन आपण ऐकले. तर 5 तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला झाली आहे. आता रवी तीर्थ महात्म्याचे वर्णन ऐकूया. मग मार्कंडे म्हणाले, हे कुंतीपुत्र, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परम पवित्र, सर्व पाप विनाशक, सूर्यदेव निमित्त रवी तीर्थ आहे. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पुरुषांच्या सर्व व्याधींना टाळणारे सूर्यदेव अंशात्मक स्थित आहे. राजश्रेष्ठ, जो प्रति षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, प्रदोष, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या तीर्थावर स्नान करून भक्तिपूर्वक पितरांचे श्राद्ध करतो, त्यांच्या पापांचा क्षय होऊन तो सूर्य लोकात पूजित होतो. सर्व जन्मात रोगरहित राहून सुखी धनसंपदा संपन्न होतो. असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील रवी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. तर मी ते तुम्हाला ऐकवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे 6 तीर्थांचे वर्णन आवडले असतील. तर 6 तीर्थांमध्ये स्नान केले आपण. आज हे 6 तीर्थांचे महात्म्याचे वर्णन ऐकून आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. शेअर करायला विसरू नका आणि हर हर नर्मदे आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शालिनी भक्ती सागर कथा, ते पण माझं 2nd चॅनल आहे, त्या चॅनलला बी भेट द्यावी. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण